आले, चौगुले साहेब आले, त्यांनी मोठ्या कथा ठेवल्या. ही दिलीपरावची व्याही बरं का, तुम्हाला नाते गोते माहीत नसेल. आज आमच्या आमदार अमोल भाऊ खताळ त्यांच्या मातोश्री आल्या मंगलाताई, त्यांनाही नमस्कार करतो. आणि शालिनीताईं त्यांच्या सुनबाई रस्त्यानं येत आहे, त्यांनाही आधीच नमस्कार करून टाकू आपण. पुन्हा जंगली आश्रमातून एक महात्मा येणार आहे आपल्याला सर्वांना आशीर्वाद देण्याकरता, त्यांचंही स्वागत असेल. कथेकडे लक्ष द्या. पितू समेत प्रचंड गर्दी बघितली परशुरामजीने. उभे राहिले आणि विचारलं, जनक या इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं 21 बार क्षत्रिय पृथ्वी करने वाला परशुराम मैं दुनिया में जिंदा हूं तो मेरी इजाजत लिए बिगर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? आता जनक भयभीत, राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान आणि विश्वामित्र तटस्थ. चार भूमिका चौघाच्या पहा. आणि स्वयंवर मंडपाच्या मध्यभागी परशुरामजी आले. धनुष्याचे 2 तुकडे बघितले, क्रोध आवरला नाही. हात धरला जनकाचा, मागं पुढं मागं पुढं मागं पुढं 2-4 वेळा ढकलू ढकलू विचारलं, ए जनक, धनुष किसने तोड़ा? जिन्होंने धनुष तोड़ा होगा समाज से विलग कर दो, वरना सबकी हत्या कर डालूंगा, मार डालूंगा सभी को. कौन है धनुष्य भंग करने वाला? चौगुले साहेब रामचंद्राने विचार केला, माझ्या सासऱ्याला केवढाही धमकावला तरी सासरा म्हणणारच नाही जावई बापूनं तोडलं. त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न येतो ना. स्वतः रामचंद्रच पुढे आले. नात संबुधन भंज निहारा, हो को एक दास तुम्हारा. धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा? सेवक नहीं, सेवक तो सेवा करता है, दुश्मनी का काम किया है. कौन है वो? रामाला धमकावू लागले तेव्हा लक्ष्मणजी विश्वामित्राच्या कानात म्हणाले, बाबा चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडवून आणली नाही तुम्ही का? माझा दादा राम केवढा शांत, हे पांढऱ्या दाढीचं कुऱ्हाडवालं केवढं रागीट. तिथं मी पाहिजे होतो, बाबा देता का परवानगी? आणि विश्वामित्राच्या लक्षात आलं गोडके साहेब की ते लक्ष्मणरावचंच काम आहे. कानात सांगितलं, जाओ. 15 वर्षाचा लक्ष्मण, शेषाचा अवतार, आगीत रॉकेल वतावं असे पहिले शब्द वापरले. बहुत धनुष्य तोड़े लड़काई, हमने तो बचपन में ऐसे कई कमठे तोड़ डाले. बचपन में, आता 15 वर्षाचा आहे आणि बचपन में कमठे ते बांबूचं आणतात का नाही जत्रेतून नातवाला खेळण्यासाठी आजोबा लोक, त्याला म्हणतात कमठा. रावणानं हल्लं नाही त्याला लक्ष्मण कमठा म्हणतो. ऐसे तो कई कमठे बचपन में तोड़ डाले बाबा. ए राजा के बालक, मुंह संभाल के बात कर. कमठा बोलता है धनुष्य का सामान्य है. म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही. नाही, मग धनुष्य सामान्य नाही तुम्ही जाहीर करता बाबा, तर त्याला तोडणारा सुद्धा सामान्य नसावा असं का नाही वाटत? कशाला वाद घालता? मग तर पुन्हा धावले. मारा जाएगा ये बेटा. रामचंद्र पुढे आले, जाने दो बाबा, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है. दूध नहीं रे राघव, जहर भरा है. तू इतना सीधा साधा है तो टेढ़े स्वभाव वाला भाई साथ में क्यों रखता है? पुन्हा लक्ष्मण जी म्हणाले, उत्तर द्यायचा योग आहे, जाओ जाओ. बराबर है महाराज, मेरे भाई की और मेरी प्रकृति जुलती मिलती नहीं, क्योंकि मेरा भाई सीधा साधा और मैं टेढ़े स्वभाव वाला, लेकिन तुम्हारी और मेरी प्रकृति जुलती मिलती है. आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूँ? मग तर पुन्हा धावले. परशु वर केला पण तो खाली येईना. परशु आज तो कुंठित क्यों हुआ है? मला विचारन बाबा. लक्ष्मणजी म्हणाले, का परशुनं आम्हाला ओळखलं, वाईट याचं वाटतं अजून त्याच्या मालकानं परशुरामानं ओळखलं नाही म्हणून परशु खाली येत नाही. आणि बाबा आता शेवटचं सांगतो, किती वेळा परशु घेऊन धावला तरी आम्ही घाबरणार नाही आणि तुमच्यासोबत युद्धही करणार नाही. का? याचं कारण आहे, हमारा भी एक नियम है, जिसके गला में जनवा और भाल पे चंदन, उसका रक्षण करने के लिए क्षत्रियों की संतान होती है, आक्रमण के लिए नहीं. और आपको लगता होगा कि बच्चा डर की मारे ऐसी बात कर रहा, तो समय गया नहीं. एक काम करो, जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखाओ बाबा, तब पता चलेगा माँ सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. आता रामाला वाटलं कळत झाला.
प्रभूजी पुढे आले.